Next chapter, transition and inner transition elements. तर आपण 11th मध्ये पिरियडिक मॉडर्न पिरियडिक टेबल हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट ह्या पाहिल्या आहेत आणि यालाच डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक एलिमेंटसुद्धा म्हटलं जातं, कारण डी ब्लॉकला ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं जातं आणि एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं जातं. तर यामध्ये इंट्रोडक्शन हे सिलेबसमधून कॅन्सल केलं आहे, पण थोडंफार इंट्रोडक्शन घेऊयात. द ट्रान्झिशन एलिमेंट बिलॉंग्स टू डी ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. ॲज पर IUPAC convention, the transition metal atom has an incomplete D subcell or it gives cation with incomplete D subcell. म्हणजे यामध्ये अकॉर्डिंग टू IUPAC कन्व्हेन्शन्स, म्हणजे IUPAC कन्व्हेन्शनच्या नुसार या ठिकाणी काय घेतलेलं आहे, डी सबसेल घेतला आहे आणि त्यामध्ये कोण आहे, इनकम्प्लीट डी सबसेल आहे. म्हणजे या ठिकाणी डी ब्लॉक एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंटलाच आपण डी ब्लॉक एलिमेंटसुद्धा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपण शिकले की डी ब्लॉक किंवा डी ऑर्बिटलमध्ये डी सबसेलमध्ये किती इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतील, 10 इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतील. म्हणजे या ठिकाणी हा डीमध्ये इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ही 0 to 10 और 1 to 10 आहे. मग या ठिकाणी दे एक्झिबिट प्रॉपर्टीज बिटवीन दोज ऑफ एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे हा डी ब्लॉक एलिमेंट किंवा ट्रान्झिशन एलिमेंट हा इन बिटवीन आहे. कोणाच्या बिटवीन आहे, एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्यंतरी हा डी ब्लॉक आहे. म्हणून त्याच्या प्रॉपर्टीसुद्धा कशा आहेत, इंटरमिडिएट आहेत. कसे, कोणाचे इंटरमिडिएट आहेत, बिटवीन दोज ऑफ एस अँड पी ब्लॉक एलिमेंट, कारण एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये आहे. द ट्रान्झिशन एलिमेंट ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल appears as a group of 3 to 12 or 4 long periods. म्हणजे या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये ट्रान्झिशन एलिमेंट ह्या ग्रुप्स 3 to 12 पर्यंत आहेत किंवा ॲज 4 लॉंग पिरियड्स, म्हणजे 4 लॉंग पिरियड्स असतील. द n-1 डी ऑर्बिटल इज कंप्राइज्ड ऑफ सक्सेसिव्हली फिल्ड ऑफ इच एलिमेंट. म्हणजे या ठिकाणी डी ऑर्बिटल हा सक्सेसिव्ह फिलअप आहे. वेअर n इज द अल्टिमेट और व्हॅलन्स सेल. द 3D सेरीज इज कंप्राइज्ड ऑफ द एलिमेंट फ्रॉम स्कँडियम टू झिंक. म्हणजे स्कँडियम झेड इक्वल टू 21. झेड म्हणजे कोण असेल, ॲटॉमिक नंबर आहे 21 आणि झिंक झेड इक्वल टू 30. म्हणजे किती आहे ॲटॉमिक नंबर, 30 आहे. 4D सेरीज हॅज एलिमेंट फ्रॉम एट्रियम टू कॅडमियम. 5D सेरीज फ्रॉम लॅन्थॅनम टू मर्क्युरी विदाउट दोज फ्रॉम सिरियम टू ल्युटेशियम. 6D series has actinium or curium without those from thorium to lutetium. The general electronic configuration of transition element is n-1 d 1 to 0, ns 1 to 2. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन फिलअप हे कसे होणार आहेत, डी ऑर्बिटलमध्ये 1 to 10 होणार आहेत, कारण इलेक्ट्रॉन एलिमेंट ह्या कशा आहेत, सक्सेसिव्हली अरेंज आहेत. म्हणजे 1 by 1 त्याचा ॲटॉमिक नंबर काय होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉन फिलअप कसे आहेत, 1 to 10 आहेत. आणि NS म्हणजे किती इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतील, त्या ठिकाणी 1 to 2 होऊ शकतील. पोझिशन इन द पिरियडिक टेबल. आता आपण वरती सांगितलं आहे की हा ट्रान्झिशन एलिमेंट हा कुठं आहे, इंटरमिडिएट आहे. कोणाचे इंटरमिडिएट आहेत, बिटवीन एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. The transition element are placed in the period of 4 to 7 and group 3 to 12. Those constitute 3D, 4D, 5D, 6D series. म्हणजे या ठिकाणी पिरियड कुठून कुठंपर्यंत आहेत, 4 to 7 आहे आणि ग्रुप हा कुठून कुठंपर्यंत आहे, 3 to 12 आहे. आणि त्यामध्ये कुठल्या सिरीज आहेत, 3D, 4D, 5D and 6D series. They are placed at the center with S block ऑन वन साईड अँड पी ब्लॉक ऑन अदर साईड. म्हणजे एका साईडला एस ब्लॉक आहे आणि दुसऱ्या साईडला पी ब्लॉक आहे. द इलेक्ट्रोपॉझिटिव्हली रिॲक्टिव्हिटी अदर प्रॉपर्टी शोज ग्रॅज्युअल चेंज फ्रॉम एस ब्लॉक टू पी ब्लॉक थ्रू दोज ऑफ डी ब्लॉक
एलिमेंट. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी रिॲक्टिव्हिटी ही काय होणार आहे, ग्रॅज्युअल चेंज होणार आहे. कसा चेंज होणार आहे, फ्रॉम एस ब्लॉक टू पी ब्लॉक थ्रू दोज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. कारण या ठिकाणी डी ब्लॉक हा कुठं आहे, बिटवीन एस अँड पी ब्लॉक.